राज्याचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे आपण स्वीय सहाय्यक असून मोठमोठ्या लोकांशी आपल्या ओळखी आहेत असे भासवून सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तब्बल 71,50,000 रुपये वेळोवेळी घेऊन तरुणाची फसवणूक करणाऱ्या प्रकाश धोंडू कदम वय 47 राहणार बदलापूर जिल्हा ठाणे या आरोपीस गुंडा विरोधी पथकाने विंचूर फाटा लासलगाव येथे सापळा रचून अटक केली आहे। आरोपीस पुढील तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की प्रकाश कदम यांनी आपण स्वतः मंत्रालयातील मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे स्वीयक असून मोठमोठ्या व्यक्तींशी आपली ओळख आहे असे भासवून फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर यांच्याकडे सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 71,50,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती। सन 2023 पासून हा प्रकार सुरू होता, मात्र नोकरी न लागल्याने संकेत कोटकर यांनी 6 फेब्रुवारी 2025 रोजी पंचवटी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती। रक्कम मोठी असल्याने आरोपीचा तातडीने शोध घ्यावा असे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडा विरोधी पथकाला दिले होते। पुढील तपासात म्हणजे पाहिजे असलेला प्रकाश धोंडू कदम हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। स्वतःच्या घरी न राहता कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपले अस्तित्व लपवून तो फिरत होता। मात्र नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली की 27 फेब्रुवारी रोजी आरोपी प्रकाश कदम हा लासलगाव निफाड या भागात येणार आहे। त्यावरून गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, राजेश राठोड व सुनीता कवडे यांचे पथक तयार करून या पथकाने विंचूर फाटा येथे सापळा रचून त्यास अटक केली। या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाचे अभिनंदन केले आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।